श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, लग्न झाल्यानंतर आयुष्यात येऊन गेलेल्या प्रेमाचा विचार हा कधीच करायचा नसतोय. कारण एकच, तुमचं प्रेम खरं असतं तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी कधीच लग्न नसतं केलं. आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्यासाठी आलेल्या व्यक्तीचा हा काहीच दोष नसतोय. मग त्याची शिक्षा त्या व्यक्तीला का द्यायची? आणि तुमचं प्रेम खरं प्रेम असतं तर तुम्ही याच काय जन्मात, पुढच्या जन्मात सुद्धा, कितीतरी जन्मामध्ये तुमचं धाडस सुद्धा नसतं झालं दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं. श्रोते हो, त्यामुळे लग्न केले ना तर तुम्ही सुखात राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा सुखात राहू द्या, इतकाच विचार करा. आणि आपल्या आयुष्याचा प्रवास हा आनंदात करत राहा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नात्यात विश्वासाला जितकं महत्व असतं तितकंच महत्व एकमेकांच्या भावनांनाही देता आलं पाहिजे. विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीनं चांगला असतो. रुसणं आणि रागावणं हे त्याच्यावरच असतं ज्याला आपण मनापासून आपलं मानतो. जबाबदारी ही खूप परीक्षा घेत असते. जो निभावतो त्यालाच त्रास देते. एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. माणसं आणि नातेवाईक फक्त ज्ञान देतात, साथ नाही. तो बघत असतो सगळंच, फक्त निर्णय उशिरा घेतो. सुख जेवढं हवं असतं तेवढंच दुःख घ्यावं लागतं. मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक. कितीही संपत्ती असली तरी जेवढी कष्टाची असते तेवढीच टिकते, बाकी संपून जाते. किती फुशारकी मारली तरी जेवढं खरं असतं तेवढीच किंमत मिळते. एका ठराविक काळानंतर स्त्रीची सुंदरता नाही तर तिचे संस्कार आवडायला लागतात. मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते. ज्या मनाला आपण हळवं समजतो ते तुफान, बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाहीत. त्याला हरवलेली वस्तू हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती. पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा. आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ काढत चला. दुसऱ्याची भावना समजून घेण्यासाठी खूप मोठं मन लागतं. एक वेळ श्रीमंताच्या घरी जाऊ नका, पण गरिबांच्या घरी जा. त्यांच्या विनंतीला मान द्या. कारण श्रीमंत आपल्या संपत्तीचा देखावा करतो, पण गरीब आपल्या गरिबीतून मनापासून पाहुणचार करतो. झुका तितकंच जितकं बरोबर आहे. विनाकारण झुकण्यानं सुद्धा दुसऱ्या पुढं आपली लायकी कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार हा वाढत जातो. जेव्हा खरंच कोणाच्या आधाराची गरज असते नेमके तेव्हाच कोणी आधार देत नाही. मग बाकी नेहमीच मी आहे ना पाठीशी असे म्हणणारे खूप असतात. कोणतीही समस्या ही स्वतःला सोडवावी लागते. म्हणून कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा
स्वावलंबी बनावं. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते, वडिलोपार्जित सौंदर्य मिळू शकतं, पण सुख आणि समाधान हे स्वतःलाच कमवावं लागतं. समोरचं पात्र हे किती पात्रतेच आहे हे बघूनच आपलेपणा ओधळत चला. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. माणसं गमवायला कधीच घाबरू नका, नाहीतर प्रत्येकाची मनं राखता राखता तुम्ही स्वतःला गमावून बसाल. आयुष्यात येणारा प्रॉब्लेम हा सोडवत चला. साम दाम दंड भेद सूत्र तत्व हे सगळं फॉर्म्युला वापरत चला, पण प्रॉब्लेम सोडवा. पळवाट हा मार्ग नसतो. पत्नीला कधीही मारहाण करू नका. तिला स्पर्श करण्यापूर्वी नक्की विचार करा. ती तुमच्या घरची सून नंतर आहे, तुमची पत्नीही नंतर आहे, पण सर्वप्रथम ती दुसऱ्याची मुलगी आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखानं अन्न गिळत नाही. जपून राहा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. एवढं लहान बना की प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल, आणि इतकं मोठं बना की जेव्हा तुम्ही उभं राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाची असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपणही महत्वाचं आहोत की नाही हे माहीत करून घेणं खूप महत्वाचं असतं. शेवटी तू काय करतो आणि किती कमावतो हेच विचारतात लोक. त्यामुळं पैसा खूप महत्वाचा आहे. आयुष्य किती सुंदर असलं तरी आपल्या हक्काच्या व्यक्तीशिवाय ते निरर्थक असतं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळं जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेत असतो, आणि यात कोणतीही शंका नाही. सगळा खेळ हा विचारांचा असतो, त्यामुळे फक्त विचार सकारात्मक पाहिजे. जगात अशक्य काहीच नसतं. प्रत्येक समाज हा महिलांना सर्वात कमकुवत मानतो. म्हणूनच सर्व शिव्या या स्त्री विरोधी असतात. पण स्वतःच्या स्वार्थासाठी काही समाज स्त्रियांची पूजाही करतो. तात्पर्य एवढंच, स्त्रीची पूजा करणं सोपं आहे, पण तिला समानता आणि सन्मान देणं कठीण आहे. गावाची किंमत ही तेव्हा समजते जेव्हा आपण शहरात नोकरीला येतो.